नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज युवा हिंदकेसरी मैदान सन 2024 संपन्न होत आहे. पर्व दुसरं आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादशम हिंदकेसरी बकासूर पाळण्यासाठी गेला होता आणि चांगला पळाला. बकासूर गटपास झाला की नाही, कोणत्या गटामध्ये पळाला हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज बकासूर आपल्याला पळताना दिसाला आणि आज बकासूरचा पायरा होता तो म्हणजे सर्जा दादासोबत. सर्जा दादा आणि बकासूर हा जोड एकत्र आला आज आणि भरपूर गर्दी होती आज बकासूर सोबत. फॅन फॉलोईंग खूप आहे बकासूरची. तर भावांनो, बकासूर गटपास झालाय की नाही, तर भावांनो बकासूर आपला गटपास झालेला आहे. गट क्रमांक 36 मध्ये पळाला. गट क्रमांक 13 मध्ये पळणार होता, परंतु 2 नंबर तासावरती गाडी होती. 1 नंबर तासावले गाडी झुपत नाही, त्यामुळे बकासूरची गाडी कडेने लागली असती. त्यामुळे भावांनो बकासूर आपला गट क्रमांक 36 मध्ये तास क्रमांक 7 वर येऊन पालताना दिसाला. लढत बघायला मिळाली, परंतु आपल्या बकासूरने निकाल घेतला. बकासूर आणि सर्जा सेमीसाठी पात्र झालेले आहेत. चांगला स्पीड लागला या जोडीला. सेमी देखील पास होतील, कारण जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आलाय तेव्हा तेव्हा गुलालचा मानकरी ठरलेला जोड आहे. तर नक्कीच आज देखील गुलाल घेईल का, कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. भावनो, किती सेकंडमध्ये आपला बकासूर गटपास झाला त्याची देखील लवकरच व्हिडिओ येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.